धोत्रा गणगोजी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आम्हाला शेतीसाठी अजिबात रस्ता नाही। जो रस्ता होता एक तो वहिवाटी रस्ता होता, तो न्यायप्रविष्ट आहे। तो न्यायप्रविष्ट असल्यामुळं आम्ही जो शासनाचा जो निर्णय 143 अंतर्गत मागेल त्याला रस्ता, त्या कलमाअंतर्गत आम्ही 143 मध्ये शासनाला रस्ता मागितला आणि त्यांनी आमचा तसा आदेशही काढला। आदेश 20/10/2024 ला काढलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी अजिबात खुला करून दिलेला आहे। आमचे पायपीट केली, आम्ही अनेक वेळा तहसीलमध्ये गेलो, कधी अनेक वेळा त्यांनी नोटिसा सुद्धा काढल्या, परंतु अद्यापपर्यंत रस्ता खुला झाला नाही। आमच्या शेवटी आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्यामुळे आम्ही नावेलाच असतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलो आणि उपोषणात बसेल असताना आम्हाला इथं कोणत्याच प्रकारची सुविधा पुरवल्या जात नाही। इथं टॉयलेट आहे, बाथरूम आहे, तिथं पाय सुद्धा देता येते, तरी सुद्धा आम्ही त्याच अवस्थेत आमचं प्रक्रिया पूर्ण करतो। परंतु आम्ही आता आमचे ॲडव्होकेट सतीशचंद्र देठे साहेब, त्याचे आझाद हिंद शेतकरी संघटना आहे, त्यांना आम्ही आग्रहास्तव इथं बोलवलं आणि आमची त्यांना व्यथा सांगितल्या। आता आम्हाला त्यांच्यापासून फार मोठी अपेक्षा आहे की ते आम्हाला न्याय देतील, एवढं मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा करतो। तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आम्ही 4 जण उपोषणाला बसलो, इथं आमची काही सोय नाही, आम्हाला शौचालय नाही, काही नाही, शासनाचं आमची काही दखल घेतली नाही, काही नाही। आम्ही खूप केलं, शासनाला रस्ता मागितला, आम्हाला दिला नाही आणि तहसीलदार येऊन गेले, त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही, काही येतात आणि खूप वेळा येऊन गेले पण तरी रस्ता दिला नाही। आज देतो उद्या असं करून आम्हाला उपोषणाची वेळ आली। आम्ही 4 जण बिना अन्नपाण्याचं बसतो पण कोणी आलं नाही आणि त्यामुळे रट्टे साहेब आले, त्यांनी आम्ही खूप ऐकलं, त्यांना बोलवलं, आम्ही त्यांची विनंती केली। ते म्हणले, आम्ही त्यांना म्हणलं सर आमचा एवढा न्याय तुम्ही द्याच, त्यामुळे आमच्या याला भेट देऊन गेले उपोषणाला आणि ते आमचं सहकार्य करत आहे। त्यांचे आम्ही खूप धन्यवाद खूप मानले आहे। पानगुजी येथील महिला आणि पुरुष शेतकरी 4 दिवसापासून बुलढाणा शहरामध्ये उपोषणाला बसलेले आहे। संबंधित तहसीलदार यांच्यासोबत बोलणं झालं आहे, उद्या संध्याकाळपर्यंत ते निर्णय घेतील अशी एक अपेक्षा मला प्रशासनाकडून आहे। यांना जर उद्या संध्याकाळपर्यंत न्याय मिळाला नाही तर या उपोषणामध्ये एक आझाद हिंदचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सहभागी होईल। जिल्हा प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, यावर त्वरित तोडगा करावा, नाहीतर 48 तासाच्या नंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाची राहील। हा इशारा या माध्यमातून मी या उपोषण मंडपातून जिल्हा प्रशासनाला देत आहे। उपोषण करते नाही शेतीमाला पण त्रास देतो, ते सन्मानच मिळतो, कारण सुटू द्या।